नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. बघा, ब्रोकर रिलेटेड व्हिडिओ बनवतोय कारण की बरेच लोक म्हणतात की असा प्रॉब्लेम येतोय, इकडं प्रॉब्लेम तिकडं प्रॉब्लेम, डिपॉझिट विड्रॉल. हे बघा, एकदाच क्लिअर करतो तुम्हाला सगळ्या गोष्टी. आता बघा, डिपॉझिटचा जो इश्यू आहे, आता डिपॉझिट UPI होतं, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. कसे डिपॉझिट करायचं ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे, नीट बघून घ्या. लिंक पण मी खाली देतो, नसेल सापडला तर मला मेसेज पण तुम्ही करू शकता टेलिग्रामवरती, तुम्हाला लिंक दिली जाईल. आता बघा, एखाद्या समजा डिपॉझिट अडकलं, तुम्ही पेमेंट केलं पेमेंट केलं आणि तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला इथं तुमचा बॅलन्स दाखवत नाही आहे. सपोज असं झालं आणि तुमच्या बँक अकाउंटमधून पेमेंट केलं आहे, तर तुम्ही लगेच पॅनिक होता की असं झालं, माझं डिपॉझिट आलं नाही, ब्रोकरनं फ्रॉड केला, कुठं काय केलं. तर 2-3 गोष्टी इम्पॉर्टंट. अगोदर UTR वगैरे नीट टाकायचं असतोय, तो तुम्ही डिपॉझिटचा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या, तुम्हाला समजून जाईल. व्हिडिओ 2 वेळा बघायचा, मग डिपॉझिटला जायचं. 2 डिव्हाइस असतील जर तुमच्याकडे तर वेल अँड गुड, खूप चांगली गोष्ट आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, ज्याच्या नावावरती ट्रेडिंग अकाउंट आहे त्याचंच बँक अकाउंट यूज करा. कोणताही ब्रोकर असू द्या, XM स्टार्टेड, XNS, काय पालना नेमकं तुमचं ब्रोकर असू द्या, ज्याचं ट्रेडिंग अकाउंट आहे, ज्याच्या नावावरती बँक अकाउंट त्याचंच असलं पाहिजे. ठीक आहे, ही एक सिम्पल क्रायटेरिया असतो. कारण की एखाद्या डिपॉझिट स्टक झालं तर व्हेरिफिकेशन केलं जातं बाबा, की ट्रेडिंग अकाउंटचं नाव काय, बँक अकाउंटचं नाव काय, बँक स्टेटमेंटवर नाव काय, ह्या सगळ्या गोष्टींचं व्हेरिफिकेशन केलं जातं. ठीक आहे. आता डिपॉझिट जर एखाद्याचं अडकलं किंवा विड्रॉल जर अडकलं, ठीक आहे, आता विड्रॉल टाकलं आलं नाही. आता बघा, विड्रॉल तुम्ही प्लेस करता, 5 मिनिटात विड्रॉल येत नसतं, टायमिंग असतंय 8 आवर्सचं. मोस्ट ऑफ द विड्रॉल आहे ती 1-2 तासामध्ये येऊन जातात, बट 8 आवरचं टायमिंग असतं. ठीक आहे, 8 आवरमध्ये जर तुमचं 8 ते 16 आवरमध्ये जर विड्रॉल येत नसेल तर तुम्ही करायला असतो ब्रोकरला कॉन्टॅक्ट केला की ती केस रेज केली जाते. ती केस रेज होऊन सॉर्ट आउट होण्यासाठी 5 दिवसाचं टायमिंग असतं, त्या 5 दिवसामध्ये सॉर्ट आउट होऊन जातं. ठीक आहे, ही आधी कॉमन गोष्ट डोक्यात टाकून ठेवा. आपल्या इंडियन सिस्टममध्ये सुद्धा तुम्ही बघा, तुम्ही एखादं पेमेंट करता बँकेत तर त्याचं टायमिंग असतं 24 तासाचं. 24 तासात नाही झालं तर ते 3 दिवसाचं टायमिंग असतं, 72 तासाचं. तर ह्या गोष्टी असतात, तुम्ही टायमिंग नाही, तुम्ही फक्त लगेच ब्रोकर फ्रॉड आणि माझं हे झालं लगेच कमेंट मारायची जाऊन यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये, इंस्टाग्रामच्या रीलमध्ये. मग ह्याच्यामुळं माझ्या इमेजवरती पण इम्पॅक्ट होतो. असं नाही की आपण कुठल्या ब्रोकरसाठी काम करतो किंवा मी ह्याच्यात जॉबला आहे, बट एक तुम्हाला रियालिटी सांगतो की माझी इमेज पण खराब होते. दुसरी गोष्ट, तुमचं विड्रॉल येतं, तुमचं डिपॉझिट तुमच्या अकाउंट येतं, त्याच्यानंतर मग तुम्ही कमेंट मारा कधी येत नाही की बाबा आलं डिपॉझिट म्हणून, आलं विड्रॉल म्हणून. ह्याच्यामुळे काय होतं, जी नवीन बघणारे लोक आहेत त्यांच्या पण सायकोलॉजीत इम्पॅक्ट होतो की बाबा हे फ्रॉड आहे, ह्याच्यात असं होतं आहे. तर त्याच्यामुळं ज्यावेळी तुमच्या एखादं डिपॉझिट अडकत असेल, तुम्ही कमेंट करता. सगळ्यात पहिली वाईट गोष्ट आहे की तुम्ही कमेंट करता. तुम्ही येऊन अगोदर सपोर्टला कॉन्टॅक्ट केला पाहिजे. तुम्ही येऊन आपल्या व्हॉट्सअप सपोर्टला, आपल्या टेलिग्राम आयडीवरती मेसेज केला पाहिजे. कमेंट मारायची काय करता तुम्हाला? कमेंट मला सांगा, कमेंटला कोण रिप्लाय देणार आहे? मी का तुमच्या कमेंट वाचत बसणार आहे का तिथं रिप्लाय देणार आहे? तिथं काय सॉर्ट होणार आहे ही गोष्ट सांगा मला. तुम्ही कमेंट करताय तर सॉर्ट काय होणार आहे? तुम्हाला सॉर्ट आउट सोल्युशन पाहिजे असेल तर तुम्ही मेसेज केला पाहिजे, कुठं व्हॉट्सअपला, टेलिग्रामला. आणि आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम सपोर्ट पण टाईम घेतो रिप्लाय द्यायला. 1500 मेसेज पडले असतात, तुमचा एक मेसेज लगेच सीन तर होणार नाही. तुम्हाला असं वाटतं की व्हॉट्सअपला मेसेज टाकला तुम्ही लगेच 2 मिनिटात रिप्लाय द्यावा आणि 4 मिनिटात डिपॉझिट द्यावा. असं होत नसतं. तुम्ही 2 मिनिट वाट बघता, लगेच येऊन कमेंट मारता माझं डिपॉझिट आलं नाही, तुम्ही रिप्लाय पण देणार. मी काय रिप्लाय करायला बसलोय का? नाही. तर टाईम लागतो ही गोष्ट डोक्यात टाकून ठेवा. फक्त सॉर्ट आउट होतात, सगळे इश्यू सॉर्ट आउट होतात. हे जे ब्रोकर वापरतोय ह्याच्यामध्ये फ्रॉड बीड काय नाही. फक्त तुम्ही काय तर माती खाल्ली की मग तुम्ही काय तर बँक अकाउंटचं नाव चुकीचं टाकणार, बँक अकाउंट नंबर चुकीचं टाकणार, नसेल तर तिसऱ्याच्या अकाउंटमध्ये विड्रॉल घेणार, असलं खेळ करता. त्याच्यामुळं स्वतःची इमेज आधी क्लिअर ठेवा. ट्रेडिंग अकाउंट तुमचं, बँक अकाउंट तुमचं, थर्ड पार्टी नको आहे, किंवा तुम्ही काहीतरी सस्पिशियस ॲक्टिव्हिटी केलेली नसावी, ह्या गोष्टी आधी डोक्यात ठेवा. तरीही जरी अडकतात, 100% अडकतात. आपण इंडस्ट्रीमध्येच ते आहे, 100% अडकतात. कुठं जाणार? हे बघा, इथं खाली सपोर्ट, मोबाईल ॲप्लिकेशनवरती वेगळं असेल, सपोर्ट शोधा, हे असं सापडतं. सपोर्टवरती आला, पहिला आहे लाईव्ह चॅट, इथं तुम्ही लाईव्ह चॅटला सपोर्टवर कॉन्टॅक्ट करू शकता. खाली आहे मेसेज, इथून कंप्लेंट, तर हे तर करायचं. तुम्हाला सगळं सांगतो. लाईव्ह चॅटला इथं या, इथं सांगा कस्टमर एक्सपिरियन्स डिपार्टमेंट, व्हेरिफिकेशन डिपार्टमेंट. तुमचं जर व्हेरिफिकेशन होत नसेल तर खालच्यावर टिक करा. कस्टमर सपोर्ट असेल तर वरच्यावर टिक करा. इथं सांगा माय डिपॉझिट नॉट क्रेडिटेड, माय विड्रॉल इज नॉट क्रेडिटेड. त्यांना सांगा मी ह्या टायमिंगला डिपॉझिट टाकलं होतं, ही एवढी अमाऊंट आहे, तिथला स्क्रीनशॉट काढायचं, अपलोड करा, सेंड करा. टाईम लागतो रिप्लाय यायला, काही एक दिवसा, ह्यांचं पण टायमिंग असतं 24 तासाचं. ठीक आहे. किंवा अजून एक सांगतो ऑप्शन तुम्हाला, हे तर मेसेज काय टाकायचा, कॉल टू अकाउंट मॅनेजर. ठीक आहे, किंवा कॉल बॅक फ्रॉम अकाउंट मॅनेजर. सब्जेक्ट टाका कॉल बॅक फ्रॉम अकाउंट मॅनेजर. खाली मेसेज टाका आय वॉन्ट माय डिपॉझिट इज नॉट क्रेडिटेड, सो आय वॉन्ट कॉल बॅक फ्रॉम माय अकाउंट मॅनेजर. मग तुम्हाला अकाउंट मॅनेजरकडून कॉल येईल, तुम्हाला येतो इंटरनॅशनल नंबरवरून कॉल, तुम्ही लगेच करता त्याला ब्लॉक, त्यामुळे तुम्हाला कॉल येत नाही, त्यामुळे तुमचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होत नाही. ही गोष्ट डोक्यात टाकून ठेवा. इथं टाकायचं काय, कॉल बॅक फ्रॉम अकाउंट मॅनेजर. खाली त्यांना सांगायचं माझं डिपॉझिट आलं नाही, विड्रॉल आलं नाही, मग ते तुम्हाला कॉल बॅक करतील. ठीक आहे, हे एक सिम्पल सांगितलं. अजून व्हॉट्सअप सपोर्ट आहे, लाईन आहे, हे ॲप्लिकेशन घेऊन तुम्ही कॉलवरती बोलू शकता. टेलिग्राम आहे, जे तुम्ही पण बोलू शकता. ही जाहिरात करत नाही, हे तुम्हाला अवेअरनेससाठी सांगतो, कारण तुम्ही बोलत माझ्याकडे आता. किंवा इथं खाली आहे मेसेज, इथं टाकायचं इनपुट, इथून तुम्ही सेंड करा ह्यांना, जे काय असेल ते तुमचं हे सॉर्ट आउट होऊन जाईल. लाईव्ह चॅटला आल्यानंतर पहिल्यांदा त्यांचा बोट बोलत असतो, ही गोष्ट डोक्यात टाकून ठेवा. इथं बघा,
इथं कोण येणार सुरुवातीला, बोट येणार. ठीक आहे, बोट आला तुम्ही काय म्हणा, कनेक्ट विथ एजंट म्हणायचं, कनेक्ट विथ एजंट. ठीक आहे, हे काय म्हणतो व्हर्च्युअल असिस्टंट. सुरुवातीला व्हर्च्युअल असिस्टंट येतो. तुम्ही काय म्हणायचं, अवर एजंट आर करंट लाभला. शनिवार रविवार असते सुट्टी, ही गोष्ट पण डोक्यात टाकून ठेवा. शनिवार रविवार डिपॉझिट विड्रॉल काय सुद्धा करायचं नाही. सोमवारपासून शुक्रवार पण जे माती खायचे ते खावा, बट शनिवार रविवार काही करायचं नाही. ठीक आहे, कनेक्ट विथ एजंट लाईव्ह चॅट सपोर्ट पण अवेलेबल नसतात शनिवार रविवार. मग इथून तुम्ही रिक्वेस्ट टाकून ठेवा. ठीक आहे, हे झाले ह्या गोष्टी. ओके, क्लिअर आहेत तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर असतील आय होप सगळ्यांना. इथं आता आपण जेव्हापासून स्टार ट्रेडरची लिंक द्यायला चालू केली ना, मला अजूनही इश्यू नाही आलेला डिपॉझिटचा. एक ही सिंगल डिपॉझिट अडकलेला नाही, एक ही विड्रॉल अडकले म्हणून मेसेज आलेला नाही आहे. ठीक आहे, जवळजवळ मला वाटतं एक 500-600 लोक आहेत यूज करणारे स्टार ट्रेडरला, बट नॉट अ सिंगल इश्यू म्हणतो मी. सिंगल इश्यू ही इथं आलेला नाही आहे. तर तुम्ही ट्राय करा असेल तर करू शकताय, कारण की मला असे आणि ह्या वीकमध्ये मेसेज पडले की विड्रॉल आला, विड्रॉल आला. अरे दमदारा थोडासा. कधी कधी काय होतं, मर्चंट घोळ करतो. ब्रोकरचा काय संबंध नसतो, खरं एक रियालिटी सांगतो, बाजू घेत नाही कोणाची, पण ब्रोकरचा संबंध असतो. मर्चंट घोळ करतात हे सगळं. मर्चंटमुळं येत नाही विड्रॉल वगैरे, डिपॉझिट वगैरे येतं, पण सपोर्टला कॉन्टॅक्ट करावं लागतो मग आपल्याला. आणि जेवढ्या लोकांनी मेसेज केले त्या दिवशी त्या व्हिडिओमध्ये, म्हणजे जुन्या व्हिडिओमध्ये जाऊन कमेंट करतात माझं आलंच नाही, माझं आलंच नाही, त्यांनी अमाऊंट अकाउंटला क्रेडिट झाल्यावरती पण कमेंट करत जावं. मग माझं डोकं फिरतं फक्त ह्या गोष्टीसाठी, कारण तिथं माझी इमेज खराब करता तुम्ही येऊन की आलं नाही आलं नाही आलं नाही. मग ते वाचणारे सगळ्या कमेंट तेच वाचतात, नवीन लोक आहेत ते. त्याच्यामुळं डिपॉझिट आल्यानंतर पण तुम्ही कमेंट करत जावा. आणि ज्या लोकांना बाबा आता ह्याच्या आधी झालेलं असेल तुमचं असं की डिपॉझिट अडकलं आहे, तर तुम्ही जेन्युअनली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता बाबा की तुमचं डिपॉझिट आलं होतं की नव्हतं सपोर्टला कॉन्टॅक्ट केल्यावरती, किंवा आपल्या सपोर्टला कॉन्टॅक्ट केल्यावरती. मी पण थोडंसं माझ्याकडून फॉरवर्ड वगैरे करतो, थोडंसं बघतो. ठीक आहे, जबाबदारी कोणीही घेत नसते, सगळं तुम्ही तुमच्या जबाबदारी करताय, मी माझ्या जबाबदारीवरती करतोय. बट आपण एक थोडासा कॉन्टॅक्ट करून त्यांना सॉर्ट आउट करण्याचा किंवा फास्ट सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करतो. बाकी लक्षात ठेवा, सॅटर्डे संडे काही होत नसतं. सॅटर्डे संडे काही करायचं नाही. त्यानंतर मंडे टू फ्रायडे काही करा, नीट करा, स्वतः ट्रेडिंग अकाउंट वापरा, स्वतःच बँक अकाउंट वापरा. अजून काय तर इकडं पण तुम्ही ट्राय मारू शकता माझ्या हिशोबानं. स्प्रेड तुम्ही जो एक्सएमचा आपलं स्टँडर्ड अकाउंट वापरता बोनसवालं, तिथं 100% डिपॉझिट बोनस आहे, ते अकाउंट इथं 50% डिपॉझिट बोनस आहे, 50% डिपॉझिट बोनस, बट स्प्रेड कमी आहे. इकडं तुम्हाला स्प्रेड कंटिन्यू बघायला भेटेल 45-46चा, इथं तुम्हाला भेटेल 36-37चा स्प्रेड बघायला बोनससाठी. आम्ही बोनसवाल्यांना सांगतोय. आणि ज्यांना बिना बोनसचं पाहिजे, स्प्रेड कमी पाहिजे, 15-16 स्प्रेड पाहिजे, 14-15, 12 ते 16चा स्प्रेड पाहिजे तुम्हाला, तर त्यांनी एक्सएमचं अल्ट्रा लो स्टँडर्ड अकाउंट घ्यायचं. कोणतं? अल्ट्रा लो स्टँडर्ड अकाउंट घ्यायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला 12 ते 14चा 12 ते 16चा स्प्रेड भेटेल, त्याला बोनस भेटत नाही. ठीक आहे, सिम्पल. एवढ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. अजून काय असेल तर कमेंट करा, मी बघतो, रिप्लाय करण्याचा ट्राय करतो, किंवा त्याच्यावरती आपण व्हिडिओ पण बनवूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.